देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात कोणीही गांभीर्यानं घेत नाहीत। एक वेळ होती लोक त्यांना ऐकत होते। गेल्या 5 वर्षांपासून फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर गेलेत, त्यांचं अस्तित्व उरलं नाहीये। त्यांचेच लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं हरियाणातील निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत। त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यातच आता थेट राष्ट्रपती राजवट लागू करत डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही, हा सरकारचा रडीचा डाव असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे। ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होईल तसतसं सद्यस्थितीत असणारी दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3,000 रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे। वसमत येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा शनिवारी रात्री दाखल झाली। या कार्यक्रमात सकल मराठा समाजातील आंदोलकांनी घोषणाबाजी करून नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती आपल्याला नाही, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनानं मान्य केल्या तर त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल अशी भूमिका पाटील यांनी स्पष्ट केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेत। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील घडामोडींवर मोठं भाष्य केलंय। राज्यांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत, त्यासाठी जनतेनं तयार राहावं असं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलंय।